अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला उद्यापन आता सगळ्यांचं झालेलं आहे. आज उद्यापन झालं असेल, काही उद्या उद्यापन आहे. उद्यापनामध्ये महाराजांचा आपण फोटो ठेवला असेल, महाराजांची मूर्ती ठेवली असेल, नारळ ठेवला असेल, कळशामध्ये दुसरा नारळ ठेवला असेल, तर ह्या साहित्याचं काय करायचं, पोथी कधी उचलायची, पोथी कोणत्या जागी ठेवायची, त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे. आणि खूप जणांचे नारळाचे तडे जातात, त्याचं काय करायचं, ही दोन्ही गोष्टी मी या व्हिडिओमध्ये पूर्ण सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र. त्या युक्तीप्रमाणे आयुष्यामध्ये एकदा तरी गाणगापूरमध्ये जाऊन संगमावर श्री गुरुचरित्र पारायण अवश्य करा. 1 दिवसाचं करा, 3 दिवसाचं करा. तर उद्यापन सगळ्यांचं झालेलं आहे. आज झालं असेल, काही उद्या होईल उद्यापन, काही प्रॉब्लेम नाही, उद्या करून घ्या मस्तपैकी उद्यापन. तर उद्यापन झाल्यानंतर आपण जी पूजा मांडणी केली असेल, ज्यांनी कोणी घरी पूजा मांडणी केली असेल त्यांच्यासाठी, जे केंद्रामध्ये पारायणला बसले असेल त्यांच्यासाठी पण काही गोष्टी आहेत. सगळ्यात पहिले घरचं उद्यापनाचं सांगतो. उद्यापनामध्ये आपण जे कळस मांडून ठेवला असेल, नारळ ठेवला असेल, दुसरा नारळ असेल, तांदूळ असेल, पाणी असेल, विड्याचे पानं असेल, याचं काय करायचं. सगळ्यात पहिले उद्यापन आपलं आज झालं असेल, ज्यांचं आज उद्यापन झालं त्यांनी उद्या, ज्यांचं आज उद्यापन झालं, आज नैवेद्य आरती आली, तुम्ही ब्राह्मणाला शिधा दक्षिणा दिला, त्यांनी उद्या सकाळी तांदूळ असेल, हे तांदूळ चांगले असेल तर तुमच्या खाण्याच्या ह्याच्यात तुम्ही घेऊ शकता. त्या कळशामधलं पाणी असेल ते घरामध्ये शिंपडायचं, त्यातला कॉईन काढून घ्यायचा, कॉईन तिजोरीमध्ये ठेवून द्यायचा, सुपारी तिजोरीत ठेवून द्यायची. ज्यांचं उद्यापन आज झाला असेल त्यांनी उद्या पूजा हलवायची आहे. जी मूर्ती ठेवली असेल, गणपती असेल, दत्त महाराजांची असेल, महाराजांची असेल, त्याला अभिषेक करायचा. श्री सुक्त, पुरुष सुक्त अभिषेक करून छानपैकी ती मूर्ती देवघरात परत ठेवून द्यायची. विड्याचे पानं हे सगळे चांगले असेल तर आपण झाड असेल झाडामध्ये टाकून देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही त्याला, किंवा पाण्यामध्ये विसर्जन करा. खूप जणांच्या नारळ तडा गेला, काय करायचं. खूप जणांचा फोन येते, दादा नारळ तडा गेला, काय करायचं. ज्यांच्या नारळ तडा गेला असेल ते नारळ सरळ विसर्जन करायचं. पाण्यामध्ये करा नाही तर जमिनीमध्येच करा, पण माझं मत आहे की जमिनीमध्ये ठेवा. नारळ हे लक्ष्मीचं प्रतीक आहे, तर तुम्ही जमिनीत ठेवून द्यायचं. ज्यांचा नारळ तडा गेला असेल, कोणी एक एक्स्ट्रा नारळ ठेवला असेल ते प्रसाद म्हणून खाऊ शकता, किंवा घरामध्ये तुम्ही बांधून ठेवू शकता लाल कपड्यामध्ये. 2 पर्याय. आता उद्या जवळच्या केंद्रामध्ये, आता उद्या आहे त्यांची उद्यापन, उद्या आहे त्यांचं केंद्रामध्ये उद्यापन झाल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी तो प्रसाद घ्यायचा, आपल्या घरी यायचा, मध्ये कोणाशी बोलायचं नाही, कोणाच्या घरी जायचं नाही. प्रसाद घेऊन तुम्ही घरी आले, घरी आल्यानंतर तुम्ही जी पोथी असेल ती ठेवा. महाराजांना वरम भात भाजी पोळीचा नैवेद्य करावा. साधं तरी नैवेद्य करा, साधं वरम भात भाजी पोळीचा नैवेद्य करा. तो नैवेद्य पोथीला दाखवायचा. आणि पोथी ही कधी ठेवताना किचनच्या साईडला असेल त्या तिथं ठेवायची. किचनच्या बाजूच्या कोणामध्ये किंवा एका ठिकाणी, ज्या ठिकाणी 4 दिवसाच्या 5 दिवसाच्या प्रॉब्लेम मध्ये कोणी जात नाही त्यावेळेस त्या ठिकाणी पोथी ठेवायची. पोथी ठेवताना पोथीला कधीही पीस असेल, ब्लाउज पीस असेल, ते ब्लाउज पीस लावून पोथी ठेवायची, अशीच पोथी ठेवायची नाही. कोणी जर तुमची पोथी जर कोणाला वाचायला दिली असेल, त्यांनी तुम्हाला पोथी वापस दिली, मग काय करायचं. ती पोथी वापस दिली, ती पोथी वापस घ्यायची, पोथीला नैवेद्य दाखवायचा. तुम्ही कुठं मठामध्ये करा, केंद्रामध्ये करा, औदुंबराच्या झाडाखाली करा, कुठेही पारायण करा, तुम्ही घरी पोथी आणल्यानंतर पोथीला पहिले नैवेद्य दाखवायचा. खूप जण म्हणणे, दादा तिचा नैवेद्य दाखवला, ठीक आहे म्हणायचं, पण आपल्या घरी आल्यावर आपण आपला नैवेद्य दाखवायचा. मी हे स्वतः करत होतो. आता जर मी गाणगापूरमध्ये जरी पारायण करायला जरी गेलो, तिथं जरी नैवेद्य दाखवला, पण घरी आल्यानंतर पोथीला नैवेद्य दाखवला गेला पाहिजे. तशीच पोथी ठेवून द्यायची नाही. तुम्ही शिद्याचा प्रसाद आणणार आणि झालं म्हणणार, तसं नाही जाणार. तुम्ही जेवण करणार नाही का, करणार ना, उपास सोडणार नाही का, सोडणार ना. म्हणून वरण भात भाजी पोळी सगळं करायचं, पोथी समोर नैवेद्य दाखवायचा. घरी आल्यावर पोथी समोर नैवेद्य दाखवायचा. पोथी ही चांगल्या ठिकाणी ठेवून द्यायची, चांगल्या ठिकाणी ठेवून द्यायची. नारळाला, ज्यांच्या नारळ तडा गेला असेल त्यांनी जमिनीमध्ये नारळ पुरून ठेवा किंवा पाण्यामध्ये विसर्जन करा. तांदूळ असेल, चांगले असेल तर खाण्यामध्ये घ्या, नाहीतर पक्ष्यांना खायला द्या. ती सगळी पूजा आहे, ती पूजा ज्यांचं आज उद्यापन झालं
त्यांनी उद्या पोथी उचलायची, ज्यांचं उद्या उद्यापन आहे त्यांनी परवा पोथी उचलायची, पोथी चांगल्या ठिकाणी ठेवायची. पोथी आपल्याला लागत असते, ही पोथीला 4 दिवसाचे 5 दिवसाची सावली पडली नाही पाहिजे. पोथी चांगली पॅक करून ठेवून द्यायची, एक डांबर गोळी त्याच्यामध्ये ठेवून द्यायची, म्हणजे पोथीला काही कीड लागत नाही, काही होत नाही. चांगल्यापैकी पोथी ठेवून द्यायची, पोथीला नैवेद्य आरती करायची आणि ठेवून द्यायचं. तांदूळाचं सांगितलं, नारळ पण तळायला गेला ते सांगितलं. दुसरा नारळ असेल तर तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकता, किंवा तो नारळ आहे तुम्ही घरामध्ये प्रवेशद्वाराच्या वरती बांधून ठेवू शकता, किंवा तो नारळ प्रसाद म्हणून सगळ्यांनी खाऊ शकता. उद्यापन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपलं सगळं ठेवलेलं आहे आपण ते सगळं उचलून घ्यायचं, ठेवायचं नाही. काही काही जण असे आहे की उद्यापन करता आणि पोथी 8-8 दिवस उचलत नाही, तसंच पडलेली असते. ज्या दिवशी उद्यापन झालं दुसऱ्या दिवशी सगळ्या गोष्टी काढून घ्यायच्या. मूर्ती कोणाची असेल, समजा दत्त महाराजांची मूर्ती असेल, स्वामी महाराजांची मूर्ती असेल, त्याला अभिषेक करायचा. श्रीसूक्त, पुरुषसूक्त हे उद्यापनाच्या दुसऱ्या दिवशी करायचं. श्रीसूक्त, पुरुषसूक्त अभिषेक करून मूर्ती ज्या ठिकाणी ठेवून द्यायची. आता कोणी सुपारी ठेवली असेल, खूप जण असतात दादा आम्ही सुपारी ठेवली मग काय करायचं, सुपारीला पण श्रीसूक्त, पुरुषसूक्त अभिषेक करून सुपारी देवघरात ठेवा किंवा तिजोरीत ठेवा. आणि उद्यापन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी हातामध्ये तांदूळ घ्यायचे आणि म्हणायचं, महाराजांना म्हणायचं की परत एकदा तांदूळ सगळ्या पोथीवर टाकायचे, सगळ्या याच्यावर टाकायचे, पूजा मांडली असेल त्याच्यावर टाकायचे आणि महाराजांना म्हणायचं की परत आमच्याकडून पारायण आहे ते पारायण करून घ्या. ती जागा असेल, चौरंग असेल, सगळं जागा स्वच्छ धुवून घ्यायची, सगळं पुसून घ्यायची आणि चौरंग त्या ठिकाणी ठेवून द्यायचं, पोथी चांगल्या ठिकाणी ठेवून द्यायची आणि अशा प्रकारे ती जागा पूर्ण स्वच्छ करून घ्यायची आणि नंतर गोमूत्र शिंपडायचं, म्हणजे ती जागा पूर्ण स्वच्छ होऊन जाते. असं साधं आणि सोपं उद्यापनानंतर करायचं आहे. नारळाचं खूप जण म्हणतात नारळाचा तडा गेला काही चुकलं का आमचं, असं काही नसतं. नारळ तडा जाणे, नारळ फुटणे, नारळ पाणी येणे असं काही असेल तर ते सरळ नारळ जमिनीमध्ये पुरा किंवा ते नारळ सरळ तुम्ही पाण्यामध्ये विसर्जन करा. याच्यापेक्षा जास्त काही नाही. आणि प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी गाणगापूर मध्ये जाऊन संगमात पारायण करायला पाहिजे. आता ह्या काळामध्ये काय होतंय, खूप जणांचं काय होतं, मन डिस्टर्ब असतं, बा हे करायचं का ते करायचं, काही मन शांत ठेवायचं. दत्त महाराजांना म्हणायचं तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही करून घ्या, कारण की महाराजांच्या इच्छेशिवाय काहीही होत नाही, हे होत नाही. तुम्ही केंद्रातून प्रसाद घेऊन येणार, घरी आल्यानंतर वरण भात भाजी पोळी किंवा पहिलेच करून ठेवा वरण भात भाजी पोळी, तो केंद्रातला प्रसाद घरी आणायचा, पोथी ठेवायची, पोथी ठेवल्यानंतर नैवेद्य आरती करायची, झालं. तुम्ही तो प्रसाद, केंद्राचा प्रसाद तिथंच खाऊ नका, घरी आणा, घरी सगळ्यांना द्या आणि कोणाच्या घरी जायचं नाही, कारण की केलेली सगळी सेवा दुसऱ्यांच्या घरी जाईल असे खूप जण करतात. म्हणून कोणताही प्रसाद त्याप्रमाणे करायचा, मनामध्ये किंतु परंतु आणायचं नाही, घाबरायचं नाही. तांदूळ चांगले असेल तर खाण्यामध्ये घ्या, नसेल चांगले तर पक्ष्यांना द्या. ते कॉईन असेल तर तिजोरीमध्ये ठेवा, विड्याचे पानं असेल तर तुम्ही ते झाडाला टाकून द्या, काही प्रॉब्लेम नाही. फक्त पोथी आहे ती पोथी चांगल्या ठिकाणी ठेवा. काही काही जण अशा ठिकाणी पोथी ठेवतात की संडास टॉयलेट बाथरूम असतात त्याच्यावरती पोथ्या ठेवतात, तसं करू नका. काही काहींचा माळ्यावर असतात. पण जेव्हा लेडीजचा प्रॉब्लेम येतो तेव्हा आपला हात लागला गेला नाही पाहिजे, अशा ठिकाणी पोथी ठेवा प्रत्येकाने. टॉयलेट बाथरूमच्या वर नाही, लेडीजचा प्रॉब्लेम जेव्हा आपला हात लागला नाही पाहिजे, पोथी चांगली पाहिजे, त्यात डांबर गोळी ठेवून द्या. अशा प्रकारे तुम्ही पोथीचं गुरुचरित्राचं पूर्ण उद्यापन आहे त्याप्रमाणे आपण करायचं आहे. पोथी चांगल्या ठिकाणी ठेवून द्यायची आहे. महाराजांना म्हणायचं, महाराज दत्त महाराज पुढच्या वेळेस माझ्याकडून असंच पारायण करून घ्या, मनातली भीती माझी दूर होऊ द्या आणि न भीता माझ्याकडून पारायण करून घ्या. लोटांगण घालायचं महाराजांना, आपलं नाक घासायचं, महाराजांना विनंती करायची, महाराज या 7 दिवसात 8 दिवसात माझ्याकडून चुकलं असेल तर माफ करा महाराज, मी स्वतः करत असतो. असं कानं पकडायचे, नाक घासायची, महाराजांना नाक घासायचे, 2-3 दिवस नाक घासायचे, महाराजांना म्हणायचं महाराज की माझ्याकडून काही चुकलं असेल महाराज तर ते माफी असावी. माफी मागितल्याने महाराजांचं काही नसतं. आणि मला रडू येतं जेव्हा उद्यापन संपतं, तेव्हा मला रडू येतं, कारण की महाराज चालले ना आता लांब. आपण रोज उठायचो, रोज गुरुक्षेत्र वाचायचो, रोज हे करायचो, आता कुठे येते. मग महाराज दूर गेल्याने थोडं रडू येतं, पण आपण रोज सेवा करायला पाहिजे. महाराज आपल्या सोबत रोज असतात. छानपैकी करायचं. या वर्षी पण सगळ्यांनी असंच
जे व्हिडिओ असेल किंवा काही गोष्टी असेल बघितल्या, सगळ्यांनी बघितल्या, मला खूप चांगलं वाटलं. खूप जणांनी गुरुक्षेत्र पारायण केलं, हे पण मला खूप चांगलं वाटलं. खूप जणांनी मला मेसेज पाठवले की दादा आम्ही वाचलं. मी कोण नाही, मी शून्य आहे. महाराज जशी मला बुद्धी देतात त्याप्रमाणे मी बोलतो. मी शून्य आहे, मला काहीच अक्कल नाही, काही नाही. महाराज जसे सांगतात त्याप्रमाणे बोलायचं. पण ज्या गोष्टी आहे त्या रिअल सांगायच्या आणि ज्या खऱ्या सांगायच्या. सगळ्या माझी एकच इच्छा आहे, प्रामाणिक इच्छा, की प्रत्येकाने गुरुचरित्र पारायण करायला पाहिजे असं मला खूप वाटतं. गुरुचरित्राबद्दल जेवढा प्रचार करणार, प्रसार करणार तेवढं कमी आहे माझ्यासाठी तरी. अजून खूप जणांना गुरुचरित्र वाचायला लावायचंय मला. खूप जणांनी वाचा. कारण की जो व्यक्ती गुरुचरित्र पारायण करेल आयुष्यात एकदा, त्याला पुढच्या वेळेस सांगायची गरज राहत नाही. हा माझा अनुभव आहे. हा माझा मागच्या 12-13 वर्षाचा अनुभव आहे माझा. 13 वर्षात महाराजांनी असं सांगितलं की कोणाला जरी गुरुक्षेत्र नवीन असेल तो म्हटलं की दादा आम्हाला नाही वाचता येत, वाचा, काही होत नाही, नियम थोडे मागा पुढे वाचा. पण तो वाचल्यानंतर पुढच्या वेळेस तो माणूस परफेक्टच होतो आणि तो वाचतो, तो 4 लोकांना अजून सांगतो. हे महत्वाचं आहे. म्हणून तुम्ही जेव्हा गुरुचरित्र वाचलं, पुढच्या वेळेस तुम्ही कमीत कमी 5 लोक किंवा 10 लोकांना तुम्ही सांगा गुरुचरित्र वाचा. तुम्ही त्यांना महाराजांच्या जवळ सोडून द्या. महाराज आणि ते, आपण काहीच नाही. काही वाटलं नाही तर व्हिडिओ त्यांना शेअर करा, गुरुचरित्र वाचा, मनातली भीती दूर करून वाचा. ज्यावेळेस कोणाचं राहिलं असेल यावेळेस पुढच्या वेळेस अवश्य गुरुचरित्र वाचा. ही सर्वांना कळकळीची विनंती आहे. सर्वांनी खूप छान म्हणजे व्हिडिओ बघितले असेल, कमेंट केली सगळ्यांनी, तुम्ही बघितल्यामुळे मला करण्याचा उत्साह आला. म्हणून असेच ह्या गोष्टी आहेत, सगळ्यांनी असंच माझ्या पाठीशी राहावं. सगळ्या माता भगिनी असेल, लाडक्या बहिणी असेल, त्यांना सगळ्यांना मला हे सांगणं आहे की माझं काही चुकलं असेल तर मला सांगत जा आणि असेच तुम्ही सोबत पाठीशी राहावं. कारण की नवीन नवीन गोष्टी तुमच्यामुळे मला पण समजतात. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.